नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूळ कटोरी जी असते ते परफेक्ट मेजरमेंट कसं काढायचं आहे, प्रत्येक मापानुसार म्हणजे प्रत्येक साईजनुसार तुम्हाला मूळ कटोरी किती घ्यायची आहे, एक अंदाजे तुम्ही कटोरी न घेता मी जे माप सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही कटोरी घेऊन पहा, एकदम परफेक्ट कटोरी बसते। म्हणजे कटोरी प्रत्येक साईजला किती घ्यायची याची शंका तुम्हाला राहणार नाही। पहा, मी इथं तुम्हाला कुठून कटोरी घ्यायची आहे हे मी पहिल्यांदा सांगणार आहे आणि नंतर यानुसारच मी चार्ट सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे। तर इथं 30 साईजचं मी इथं ड्राफ्टिंग तुम्हाला दाखवणार आहे, कुठून कशी कटोरी घ्यायची हे सुद्धा दाखवणार आहे। आता इथे पहा, हा ब्लाऊज जो आहे तो 34 साईजचा ब्लाऊज आहे। तर इथे मी कटोरी किती घेतलेली आहे, 5.5 इंच। पहा, इथं 5.5 इंच मी ही कटोरी घेतलेली आहे। कधी कधी काय करावं लागतं, पहा, कस्टमर जसं सांगेल त्या पद्धतीनेच आपल्याला कटोरी जी आहे ती ठेवावी लागते। जर तुम्हाला तसं करायचं नसेल, डायरेक्ट कटोरी आपल्या मेजरमेंट्सनुसार ठेवायची असेल तर मी तुम्हाला चार्ट देते, त्या पद्धतीने घ्या, ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल। म्हणजे कटोरी तुमची छातीनुसार एकदम परफेक्ट तयार होईल, कमी जास्त होणार नाही। 30 साईज ब्लाऊज आहे, 12 उंची घेतलेली आहेत, त्यामध्ये 1 इंच मिक्स करून मी 13 इंचावरती इथं मार्किंग करून घेतलंय उंचीचं। पहा, इथे या पद्धतीने छातीचा चौथा भाग 7.5 प्लस त्यामध्ये मी 1.5 इंच मिक्स करून असं 9 इंचावरती पूर्ण चौकोन तयार करून घेतलाय। शोल्डर घ्यायचा आहे 5, इथं अजून एकदा असंच 5 इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि इथून 5.25 इंचावरती मुंडा घ्यायचा आहे। फक्त फ्रंट पार्ट इथं असणार आहे, कारण आपल्या व्हिडिओचा उद्देश काय आहे, फक्त कटोरी किती घ्यायची हे दाखवण्याचा। त्यामुळे इथे मी फक्त फ्रंट पार्ट दाखवणार आहे, बॅक पार्ट नाही। 30 साईजचं जर कटिंग पाहायचं असेल तर आपल्या चॅनेलवरती कटिंगचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकता। इथे छातीचा चौथा भाग 7.5 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन, हे आपण असं जोडून घेऊ। आता इथं तुम्ही कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच टक्ससाठी प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचा आहे। फक्त मला इथं कटोरी दाखवायची म्हणून मी डायरेक्ट लाईन ओढून घेतली। पुढचा मुंडा 1.25 इंच आणि इथून आकार द्यायचा। पहा, या पद्धतीने हा जो आकार आहे तो मी दिला। गळ्याची रुंदी 2 इंच, पुढचा गळा 5 आहे, 5.5 वरती मी मार्किंग करून घेतलं, इथून 2.5 इंच, इथे 2.5 इंच घेतलेलं आहे। आणि एक अशी छान असा आपण गळ्याला आकार देऊन घ्यायचा। घेतल्यानंतर क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घेऊया। अडीच इंच, इथेही 2.5 इंच, ही लाईन ओढून घेऊया। क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी इथून घ्यायचं आहे 1.25 इंच आणि असा आकार द्यायचा। पहा, या पद्धतीने छान असा आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉस पट्टीला। इथे आता कटोरी आली। आता इथे छातीचा कितवा भाग घ्यायचा, ही आहे 30 साईज, तर छातीचा आपल्याला घ्यायचा आहे 6वा भाग, किती येतो 5 इंच। तर त्यामध्ये आणि आपल्याला 1/2 इंच काय करायचं आहे, मायनस करायचं आहे। किती होणार, 4.5 इंच। पहा, इथे छातीचा 6वा भाग येतो 5 त्यामध्ये आपण म्हणजे मायनस केले 1/2 इंच, किती झाले 4.5। म्हणून आपल्याला इथून या लाईनवरती आपल्याला छातीचा 6वा भाग मायनस 1/2 इंच टाकायचं। किती झाले 4.5, इथं आपण टाकून घ्यायचं। जे काही येईल ते या लाईनवरती आपल्याला
घ्यायचं आहे. इथूनही मी परत 4.5 इंचावरतीच मार्किंग केलं. पहा, जसं मी आता सांगते त्या पद्धतीने कटोरीला आकार द्या. खूप छान असे आकार तयार होतात. पहा, एक लाईन ओढून घेतली, इथे 4.5 तर इथेही 4.5. कुठेही तुम्ही वर खाली असा कुठेही पॉईंट घेऊ शकता. फक्त 4.5 इंच असा घ्यायचा. जेवढं माप खाली आहे तेवढंच वरती घ्यायचं. गळ्याजवळ इथं वरती 1 इंच जायचं आणि इथून एक तिरकी लाईन आपल्याला ओढायची आहे. या पद्धतीने. आणि पहा, इथून तुम्हाला काही मेजरमेंट घ्यायचं गरज नाही किती वगैरे, डायरेक्ट तुम्ही असा आकार द्यायचा. पहा, यामुळे काय होतं, आकारसुद्धा एकदम परफेक्ट येतात कटोरीचे. तर किती छान अशी कटोरी आपली तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे जे अंतर आहे हे सुद्धा आपल्याला मोजायचं आहे. तुम्हाला तिथे अंतर जर तुमचं कमी राहत असेल तर या पद्धतीने आकार द्या. पहा, आपण हा फक्त पुढचाच मुंडा घेतलेला आहे, पाठीमागचा घेतलेला नाही. तर 2.25 इंच इथलं अंतर आपलं बरोबर राहिलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही कटोरी काढायची आहे. तर मी आता तुम्हाला चार्ट देते. अगदी 28 साईजपासून 44 साईजपर्यंत मी तुम्हाला हा जो चार्ट आहे तो सांगणार आहे. तर तुम्हाला समजलंच असेल कुठून कटोरी घ्यायची आहे. या लाईनपासून इथंपर्यंत ही कटोरी जी आहे ती किती घ्यायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, 4.5 इंच. तर प्रत्येक साईजचा आपण चार्ट पाहूया. पहा, प्रत्येक साईजचा आपल्याला 6वा भाग करायचा आहे. इथे पहा, सर्वात पहिल्यांदा 28 साईज, 28चा 6वा भाग किती होतो, 4.6. त्यामधून आपण अर्धा इंच मायनस करायचे, म्हणजे राहतं 4.1. 4.1 म्हणजे 4 आणि वरती 1 रेष. मग इथे तुम्ही 4 इंच सुद्धा कटोरी तुम्ही घेऊ शकता. आता आपण 30 साईज पाहिली, तर चार्ट बघत आहोत. तर चार्टमध्ये सुद्धा 30चा 6वा भाग आला आपला 5 इंच. त्यामधून मी अर्धा इंच मायनस करणार आहे, झाले 4.5 इंच. 30 नंतर 32 साईज, 32चा 6वा भाग किती येतोय, 5.3 म्हणजे 5.3. त्यामधून अर्धा इंच घालवायचं, तर किती वजा करायची, मग किती राहिले 4.8. हे मेजरमेंट आपलं 32 मध्ये असणार आहे, म्हणजे 4.25 इंच. ही 4 इंच घ्यायची आहे, इथे 4.5 आणि इथे 4.25 इंच तुम्ही कटोरी घ्यायची आहे. 34चा आपल्याला आता 6वा भाग करायचा आहे. हे जे इथं येतंय हे आपलं परफेक्ट कटोरीचं मेजरमेंट आहे, 5.6. तर त्यामध्ये 5.6 म्हणजे त्यातून आपण अर्धा इंच वजा करूया, किती राहतंय 5.1 म्हणजे 5 इंच तुम्ही घेऊ शकता. इथे 36 साईजसाठी पहा, 36 साईज आहे ती जास्तीत जास्त कटिंग होते. तर 36 साईजसाठी आपण कटोरी किती, 6वा भाग किती येतो 6, त्यातून अर्धा इंच वजा केले, किती राहिले 5.5 इंच. 38चा आता आपण 6वा भाग करूया, 6.3. त्यामधून अर्धा इंच वजा करायचं, म्हणजे काय, प्रत्येक साईज असेल त्याचा 6वा भाग करायचा आणि त्यातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचे. प्रत्येक साईज तुमची कितीही छोटी मोठी असो. तर पहा, 5.8 असं राहिलं. 40चा 6वा भाग 6.6, त्यातून अर्धा इंच वजा केले, राहिले 6.1. 42चा 6वा भाग किती येतोय 7, त्यातून अर्धा इंच वजा केले की 6.5 इंच राहतात.
आता इथे 44चा 6वा भाग करूया. 7.3 त्यातून अर्धा इंच वजा केले तर किती राहतात? 6.8. या पद्धतीने मी तुम्हाला इथं पहा चार्ट दिलेला आहे. तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर हे जे आता आपण काढलेलं आहे मेजरमेंट, ही आपली फिक्स मूळ कटोरी असणार आहे आणि यापासून परत आपल्याला वाढीव कटोरी तयार करायची. तर तुम्ही पहा इथे हा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि याच्या पुढे सुद्धा तुम्हाला तयार करायचं असेल तर या पद्धतीने जसा हा मी फॉर्म्युला सांगितला आहे त्या पद्धतीनेच तुम्ही सुद्धा तयार करा. एकदम परफेक्ट तुमची जी कटोरी आहे ती बसेल. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.